समर्थ. उद्या 7 सप्टेंबर 2025 उद्या पौर्णिमा आहे आणि तसंच उद्या चंद्रग्रहण सुद्धा आहे. ते पूर्ण भारतात दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला ते पाळायचे. आता ग्रहणाचा कालावधी कोणता आहे? तर ग्रहण सुरू होते रात्री 9:27 ते संपणार आहे रात्री 1:27. त्यामुळे आपल्याला ह्या वेळेस पाळायचे. म्हणजे ग्रहण स्पर्श 1:57 होते, नंतर ग्रहण मध्य 11:42 आहे आणि ग्रहण संपते 1:27 उत्तर रात्री. त्यामुळे ह्या वेळेस ग्रहण आहे. आता ग्रहण कालावधी 3 तास 30 मिनिटाचा आहे. आपल्या वेध सुरू कधी होतात? ते वेध सुरू होतात ते 7 तारखेला दुपारी 12:37 रविवारी. तर आपल्याला ते संपणार आहे ते कधी? रात्री 1:27. तर हा पूर्ण कालावधी आपल्याला पाळायचा आहे. आता हा खूप मोठा कालावधी शक्यतो आपल्याला जमणार नाही पाळायला. आपण कधीतरी दुपारी 12 संध्याकाळी 5:15 खरंच गरोदर स्त्रिया आहेत, लहान मुलं आहेत, परत जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनी खरंच पाळावे. त्यावेळेस संध्याकाळी 5:15 ते रात्री 1:27 नक्की पाळावे. त्याने आपला कोणताही त्रास होणार नाही, आपलं आरोग्य चांगलं राहील, त्यासाठी करावे. जे आपले वडीलधारे सांगतात ते नक्की ते ऐकावं. म्हणेल ह्या वेळेस काय करावं? तर ह्या वेळेस खाऊ पिऊ नये, काय करू नये, तर खाऊ पिऊ नये, काय कापू नये, गरोदर स्त्रियांनी काही कापू नये, काही वाईट ऐकू नये. शक्य असेल तुम्ही नामस्मरण करा, तुम्ही देवाची गाणी ऐकावं. तर देवाचे एखादं काय तुम्हाला आवडत असेल एखादी बुक वाचा किंवा पारायण करा तरी चालेल. पूजा करा, नामस्मरण करा, खूप छान होतं. आणि ग्रहणामध्ये तुम्ही जर एकदा जरी मंत्र जप केला त्याचे लाखो त्याचं फळ भेटतं. त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा, 1000 वेळा करा, 1000 वेळा, 10 वेळा, किती वेळा करा, जशी तुमची मर्जी असेल तेवढ्या वेळ करा. अर्धा तास करा, 15 मिनिटं करा. तुम्हाला खाली बसून नाही जमत आहे तर तुम्ही खुर्चीवर बसून करा तरी चालेल. पण पूजा पाठ शक्य असेल तेवढं करा. पण लक्षात ठेवा, रात्री 9:57 जर तुम्हाला जमत नाही, तुम्ही खाऊ पिऊ गोळ्या खायच्या, तुम्हाला खाण्यापिल्याशिवाय तुम्हाला जमत नाही, तर रात्री 9:57 ते 1:27 तुम्हाला काही खायचं नाहीये, प्यायचं नाहीये. हे लक्षात ठेवा. वेळेस जेवढी तुम्ही करसाल, पूजा पाठ करसाल तेवढं खूप छान राहील, खूप तुम्हाला चांगलं राहील. झोपू नका, बसून राहा एका ठिकाणी, बसताय तर चालत राहा, पण नामस्मरण करत राहा. शक्य असेल तर पाळा. शक्य नसेल, तुम्हाला भूक लागत असेल, तहान लागत असेल तर थोडंसं पाणी पिया, पण त्या पाण्यामध्ये तुळस टाकून ठेवा. जेवण जे काय असेल त्यातही तुळस टाकून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ते खाऊ शकतो. आता लोक एवढं जेवण करतात दुसऱ्या दिवशी फेकून देतात, तसंही करू नका. जेवणामध्ये सुद्धा तुळस टाका, पाण्यामध्ये सुद्धा तुळस टाका, त्यांना काही दोष लागत नाही. त्यामुळे तुम्हाला ती काळजी करायची गरज नाहीये. आता हे ग्रहण कोणासाठी चांगलं आहे? तर शुभ फळ आहे मेष, वृषभ, कन्या, धनु ह्यांना शुभ फळ आहे. मिश्र फळ मिथुन, सिंह, तुळा, मकर यांना मिश्र फळ आहे. आणि अनिष्ट फळ कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन यांना अनिष्ट फळ आहे. त्यामुळे ह्या वेळेस तुम्हाला हे ग्रहण ह्या सगळ्या राशींसाठी खूप चांगलं आहे. काहींना मिश्र फळ आहे. आता हे पुण्यकाळ पर्वकाळ ग्रहण स्पर्शापासून तर मोक्षा वेळेपर्यंत आहे. त्यामुळे याची काळजी घ्यायची, नियम पाळावे आणि जमत नसल्यास जमेल तसं पाळा. असं काही जबरदस्ती नाहीये. श्री स्वामी समर्थ.